आणि आता पाहणार आहोत मोठ्या टॉप 9 राजकीय बातम्या। आपला स्वभाव मन स्वच्छ झालं पाहिजे, सकाळचं प्रदूषण कमी झालं पाहिजे। राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरवाड्याच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा संजय राऊतांना हुचकटोला। लाडकी बहीण योजनेमुळे अजित पवारांची लोकप्रियता वाढली। लोकसभा निवडणुकीनंतर दादांच्या इमेजमध्ये बदल, अजित पवार गटाचा दावा। नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामध्ये गर्दी, फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप। कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवरच रोष व्यक्त। वन नेशन वन इलेक्शन लोकशाही विरोधी, वन नेशन वन इलेक्शन वरून यांना नो इलेक्शन करायचं आहे, त्याचीच ही तयारी। संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका। योजना काय देता, आमच्या कांद्याला भाव द्या। आमदार बच्चू कडू यांचा सरकारला खर्च आहे, कांद्याला भाव द्या। पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि आमदारांना मोफत कांदे देऊ, कडू यांचं वक्तव्य। लाडकी बहीण तुमची लाडका बहीण तुमचा, अरे आमच्या कांद्याला भाव भेटला तर 4 क्विंटल कांदा सगळ्या आमदारांनी दरवर्षी वाटतो। पुण्यामध्ये आज तिसऱ्या आघाडीची पुन्हा एकदा बैठक। संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची एकत्रित बैठक। विधानसभा निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी उमेदवार देणार। स्वतःचं कर्तृत्व नसणाऱ्यांना वडिलांच्या सुरक्षित मतदारसंघ देखील लढता आला नाही। रुपाली चाकणकरांची रोहिणी खडसे यांच्यावर टीका। तर शरद पवारांच्या उपकारांना चाकणकर पद भोगताय, रोहिणी खडसे यांचं चाकणकरांना प्रत्युत्तर। स्वतःचं कर्तृत्व नाहीये, वडिलांचं नाव पुढे घेऊन जाऊन मतदारसंघ, सुरक्षित असलेला मतदारसंघही ज्यांना लढता आला नाही त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत। माझ्या वडिलांच्या वारशावरती मी काम करते, याचा मला अभिमान आहे, आनंद आहे की माझ्या वडिलांचाच वारसा करून मी पुढे गेलेली आहे। तर ज्यांनी भरपूर दिलं त्यांच्या त्या होऊ शकत नाहीत, तर त्या जनतेच्या काय होणार आहे। त्याच्यामुळे फार त्यांच्यावरती बोलण्यासारखं मला तरी वाटत नाही। मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री व्हावं, आमच्या शुभेच्छा। जरांगेंची आमच्यावर बोलण्याची लायकी नाही, त्यांनी त्यांच्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह लावावं, लक्ष्मण हाके यांची टीका। चालत नाही जरांगेला, मग तुतारीचं लाव दिलं ना चिन्ह, का लावत नाही? शाहू राजाचं तर लाव राजा, जात आहे ना तुझ्या डोक्यात, का लावत नाहीत? म्हणून तुतारी। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आजपासून आमरण उपोषणाला। अंबड तालुक्यातील वडीगोद्रीमध्ये उपोषण सुरू। विविध ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय, आमच्यामध्ये मतभेद नाही, हाके यांची माहिती।